या निवडणुकीकडे पाहत असताना एकूणच सामान्य माणसाला काय मिळणार आहे, काय मिळालं आहे, त्याच्याकरता किंवा त्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपला अजेंडा काय आहे, या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी प्रधानमंत्री पद घेतल्यानंतर, पंतप्रधान पद घेतल्यानंतर पहिल्यांदा देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांमध्ये देखील लक्ष घातलं. गावांच्या विकासाचा विचार तर आपण वर्षानुवर्ष मांडत होतो, पण शहरही विकसित झाली पाहिजेत हा विचार पहिल्यांदा केंद्र सरकारने हातामध्ये घेतला. आपण जर महाराष्ट्राचं अर्बनायझेशन बघितलं, पुण्यासारखं शहर असेल जे तुलनेने एक विकसित शहर आहे, पण याही शहरामध्ये आपल्याला काही प्रमाणात बकालपणा का दिसतो? शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता लोक ग्रामीण भागातून ज्यावेळी शहरांमध्ये आले त्यावेळी त्यांना अकोमोडेट करण्याकरता आपण प्लॅनिंग केलं नाही. कारण वर्षानुवर्ष आपल्याला शहरीकरण म्हणजे अभिशाप वाटायचा. शहरीकरण होत आहे असं एक आपण कंटेम्प्ट अशा पद्धतीनं बोलायचो. कारण आपली मानसिकता होती की भारत गावांमध्ये राहतो आणि म्हणून हे अर्बनायझेशन मॅनेज न केल्यामुळे लोकांना घरं नव्हती, झोपडपट्टी तयार झाली, सांडपाण्याच्या व्यवस्था नाही, कचऱ्याच्या व्यवस्था नाही, ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवस्था नाही, त्यामुळे कंजेशन, बकालपण शहरांमध्ये आलं. पण मोदीजींनी 2014 नंतर मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये मूलभूत सुविधा झाल्या पाहिजेत याकरता केंद्र सरकारकडनं पैसा देणं सुरू केलं. स्मार्ट सिटीतून असेल, अमृत योजनेतून असेल. आणि आपण जर पुण्याचा विचार केला, आज लोकांना ईज ऑफ लिव्हिंग हे जर आपल्याला द्यायचं असेल तर लोकांचं ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधा सोडवणं आणि त्याचसोबत पुण्यासारख्या शहरामध्ये पर्यावरण असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या अत्यंत महत्वाच्या गोष्टी ईज ऑफ लिव्हिंग करतात. आज आपण महानगरांमध्ये पाहू शकतो की लोकांचं अर्ध आरोग्य हे ट्रॅफिकमुळे, त्या ठिकाणी त्यांचा वेळ, त्यांचे श्रम, त्यांचं आरोग्य हे अडचणीत येतं. आणि मला असं वाटतं की मोदीजींनी दिलेलं सगळ्यात मोठी भेट ही पुण्याची मेट्रो आहे की ज्या मेट्रोने हळूहळू ईज ऑफ लिव्हिंग यायला लागलं. 54 किलोमीटरच्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. मार्गिका 1, मार्गिका 2 आणि मार्गिका 3, तिसरी जी आपण टाटाची नंतर सुरू केली, याच्यामुळे जवळपास 8 ते 10 लाख लोक रोज ट्रॅव्हल करू शकतील एवढी मोठी क्षमता तयार होते. आणि आता पुन्हा आपण जो एक नवीन टप्पा भोसरीपर्यंतचा तयार करतो, याच्यामुळे केवळ पुणे म्हणून नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड किंवा जे पुण्याचं अर्बन ॲग्लोमोरेशन आहे याचं एक इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे.